विरोधकाचा कामच आहे विरोध करायचा. आम्ही त्या विरोधकाला काही गंभीरतेनं घेत नाही आहे. म्हणजे मी विरोधकांना सुद्धा म्हणतो, तुमचा आणि आमचा सगळ्यांचा भंडारा हा प्रगतिशील राहील. त्यामध्ये मी नाना पटोलेंना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे 5 काम सांगावं. मी त्यांचा गुलाम बनेन. नमस्कार, मी रश्मी केडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण आता भंडारा या मतदारसंघात आलो आहेत आणि इथे आल्यानंतर आपण अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती, एक उमेदवार आहे त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत. कारण त्यांची एक विकास पुरुष म्हणून एक लोकप्रियता इथे आहे, प्रत्येकांच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे, एक धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. भंडाऱ्याचे विद्यमान आमदार, तसेच आता शिंदे गटातून म्हणजे शिवसेनेतून त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे. ते म्हणजे नरेंद्र भाऊ भोंडेकर. दादा, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सध्या आपण पाहिलं की आता तुम्ही विद्यमान आमदार आहात, सतत कार्यरत आहात. त्यासोबत आता तुम्हाला शिंदे गटाकडनं एक उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे. तर आता तुम्ही कुठल्या मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक लढवणार आहात? नाही, नक्कीच मोठा जो मुद्दा आमचा आहे, एजेंडा आहे की आमचा भंडारा जिल्हा प्रगतिशील कसं होईल, विकासाकडे कसं जाईल, हा आमचा मोटिव्ह आहे. कारण भंडारा जिल्हा हा अति मागासलेल्या जिल्ह्यापैकी होता आणि भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदिया निघाला, तो विकसित झाला. देशाच्या 25 जिल्हा जे अविकसित आहेत त्याच्यामध्ये भंडारा जिल्ह्याचं नाव होतं. आम्हाला सुद्धा थोडंसं वाटायचं की बा आमच्या लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये कधी होणार की नाही. जेव्हा आम्हाला संधी मिळाली तर आम्ही करू. जेव्हा आम्हाला 9ची संधी मिळाली तेव्हा विरोधामध्ये होतो आणि नवीन असताना मला शिकायलाच 5 वर्ष लागले. खूप काही करता आलं नाही. आणि जेव्हा करायचं होतं तेव्हा 14मध्ये मला पराजय स्वीकारावा लागला. परंतु 19मध्ये जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी 1 डेपासून जो ठरवलं होतं की माझं एकही दिवस वाया जाणार नाही. कोरोना होता तरीसुद्धा मी बाय कार जातो, कारण तर विमान आणि रेल्वे बंद होते. परंतु बाय कार जाऊन मी जवळपास 33 प्रोजेक्ट सँक्शन केलेले आहेत. ज्या ह्या 33 प्रोजेक्टमधून मोठे प्रकल्प आहेत, छोटे मोठे नाही, मोठे प्रकल्प. 33 प्रकल्पामधून भंडारा जिल्हा आमची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण होईल आणि आम्ही 25 वर्ष समोर जाणार आहोत. असे कार्य आम्ही केलेले आहेत. एक वेगळेच मला नागरिकांमधून एक प्रतिसाद असा आलाय, तुम्ही भंडाऱ्यामध्ये असं कोणीच केलं नाही, इतकी निधी तुम्ही आणलेली आहे, 32 कोटीची निधी तुम्ही आणलेली आहे, त्या विकासासाठी तुम्ही लावलेली आहे. तरी बऱ्याच लोकांचं असं म्हणणं झालंय की ती निधी आणून ती निधी गेली कुठे, म्हणजे नियोजन बरोबर नाही, असं लोकांचं म्हणणं पडतंय. त्याला काय सांगाल? नाही, नक्कीच आम्ही जवळपास 33 प्रोजेक्ट आहेत. हे जवळपास 3000 कोटीचे प्रोजेक्ट आहेत आणि छोटे मोठे जे प्रोजेक्ट पकडले त्या गावाअंतर्गत वगैरे हे वेगळे आहेत, 1-1.5 कोटीचे. आता राहायला दुसरं निधीचा, हे 33 जे प्रोजेक्ट आहेत ना 3000 कोटीचे, हे सुरू आहेत काम, म्हणजे संपला नाही आहे. लोकांमध्ये लोकांनी हेच टाकलं, एवढं निधी आला, अरे असं मंजूर झालेत प्रकल्प आणि ते सुरू आहेत. ते टप्प्याटप्प्याने कुठं 10% काम झाले आहेत, कुठे 30% कुठे झाले आहेत, कुठे 40% झाले आहेत. तर हे असं टप्प्याटप्प्यात काम सुरू आहेत. हे सगळे काम कंप्लीट व्हायला 1 ते 1.5 वर्ष लागेल. आणि जे विरोधक पहिले बोलत होते रस्ता फुटला, आता आम्ही मागेल त्याला रस्ता देऊ, असं आम्ही बी प्लॅन पहिलेच तयार करून ठेवला होता. सिवरेजमध्ये आणि पाणी पुरवठ्यामध्ये रस्ते फुटणारच आहेत ना, की वरतून तर पाईपलाईन टाकता येणार नाही, आतमधूनच टाकावं लागतं, त्यासाठी रस्ते फुटले. तर आम्हाला हे माहीत होतं का विरोधक कसं बोंबलणार आहेत, म्हणून आम्ही पहिलेच त्याच्या रस्त्याचा नियोजन करून ठेवलं होतं. आणि म्हणून आता आम्ही ज्या रस्ता जो लोक बोलतील का बरं हा रस्ता फुटला, आम्ही मागेल त्याला रस्ता देऊन राहिलो. तर विरोधकांना आम्ही संधी देणार नाही. विरोधक कितीही प्रयत्न करत असेल खोटे नाटे बोलण्याचा, तरी आम्ही त्यांच्या पेक्षा जास्त ॲडव्हान्समध्ये आमचे ABC प्लॅन तयार आहेत आणि आम्ही सगळं कामं करायला तयार आहोत. फक्त भंडारावासियांना माझी विनंती आहे की अपप्रचाराला बळी पडू नका आणि थोडं पेशन्स ठेवा. नरेंद्र भोंडेकर ज्या दिवशी काम करण्यासाठी असमर्थ ठरेल त्या दिवशी राजकारण सोडून देईल. ही खूप मोठी गोष्ट तुम्ही बोलले सर. आता मला विचारावं असं वाटतं की आमदार आता तुम्ही आहात, तर तुम्ही कुठलं असं रिमार्केबल, आपण एक काम म्हणतो, तुम्ही विकास कामं तर बरेच केलेत, पण एखादी असं काम जे खूप रिमार्केबल आहे आणि एक असं काम जे राहून गेलं आणि ते तुम्हाला करायचं आहे? जलपर्यटनचा हा जो प्रकल्प आहे, जो आता सुरू झालेला आहे, काम सुरू आहे, त्याला तो 10-20% कामं सुरू आहे. त्याला अजून 1 वर्ष 1.5 वर्ष लागेल जवळपास. हा पहिल्या टप्प्यामध्ये 5 ठिकाणी जेटी राहणार जाण्याचा मार्ग आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 असे 13 ठिकाणी राहणार आहेत. ह्या 13 ठिकाणी हा 50 किलोमीटरचा जो भंडारापासून तो गोसेपर्यंत हे जे एरिया आहे हा गोसे डॅमचा, त्याच्यामध्ये ह्या 13 ठिकाणी जेव्हा जाणं येणं, तो बाहेरचा एखादा देशातला विदेशातला एखादा व्यक्ती आला, त्याला जलपर्यटनची आवड असेल, तर त्याला जवळपास 3-4 दिवस तिथं राहता येईल, कारण 13 स्पॉट फिरायला त्याला मिळेल. बरं, त्याच्यासोबत आम्ही जोड दिलेले आहेत. सगळे मंदिर आम्ही जॉईन करतो आहे, वाईल्ड लाईफचे जे अभयारण्य ते जॉईन करतो आहे.
सगळ्यात महत्त्वाचं अजून आमचे काही प्रकल्प आहेत, जसं तुम्ही आता खामतलावला बघा, 100% झालं नाही आहे, परंतु त्या मूर्ती उभी झाली आहे, त्याची फायनल टचअप चालू आहे. त्याच्यानंतर जो ब्रिज बनलेला आहे, ब्रिजचा पण 40% काम झालं आहे, पण त्याचं 100% ब्रिज बनल्यानंतर तुम्हाला विदर्भात चांगला तो पर्यटन स्थळ बनणार आहे. विदर्भात सगळ्यात मोठं जलपर्यटन आहेच, त्यानंतर 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. तुम्हाला खाम तलाव असेल, सागर तलाव असेल, मिस्किन टँक असेल, किंवा पोहणीमध्ये कुराडा तलाव असेल, बालसमुद्र असेल, असे सगळे तलावाचे आम्ही मोठा निधी आणून त्याचा डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. थोडंसं विरोधकांना 1 वर्ष थांबा आणि मग तुम्ही बघा, तुमचा आमचा, म्हणजे मी विरोधकांना सुद्धा म्हणतो, तुमचा आणि आमचा सगळ्यांचा भंडारा हा प्रगतिशील राहील. आणि तुम्हाला सुद्धा तुमचे जेव्हा बाहेरची मित्रमंडळी येतात ना, भंडारात काही नाही ते म्हणतील, अरे खामतलावचं दाखव आम्हाला, कुराडा तलाव दाखव. विरोधकांचं असं म्हणणं होतं की भूमिपूजन होतं आणि मग नंतर पुढच्या इलेक्शनला परत एक दुसरं भूमिपूजन होतं, असं काहीतरी म्हणणं त्यांचं पडतं. विरोधकाचा कामच आहे विरोध करायचा. आम्ही त्या विरोधकाला काही गंभीरतेनं घेत नाही आहे. विरोधकांनी ते जर समजा, काँग्रेस हे अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहिलेली आहे, त्यांचे आमदार 20-20 वर्षापासून आताही सत्तेमध्ये, मी नाना पटोलेंना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे 5 काम सांगावं. आम्ही 33 काम सांगितलेले आहेत, 33 काम सांगितलेले आहेत, त्यांनी 5च काम सांगावं. मी त्यांचा गुलाम बनेन. नाना भाऊ, तुमच्या ह्या बगलबच्च्याला आवरा. विकासावरती बोलण्याचा यांचा अधिकार नाही आहे. विकास केलं तर त्यांच्या पाठीशी राहिल्या पाहिजे. राजकारण वेगळा विषय आहे, परंतु हे जर विकासावर बोलतील तर तुमचे पितळ उघडं आम्हाला करावं लागेल. आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर साकोलीमध्येच आपण करूयात की त्यांचे फ्लेक्स लागलेले होते भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोलेंचे. पहिले सरकार तर येऊ द्या. त्यांना आताच मी टी व्हीवर बघितलं की उबाटा जी आहे, शिवसेना उबाटा उद्धव साहेबांची आणि शरद पवारची, यांनी तक्रार केली राहुल गांधींना, तर त्यांना त्या जे स्कॅनिंग कमिटी असते त्यांची, सिलेक्शन कमिटी, वाटाघाटीची कमिटी, त्यातून बाहेर काढला. तुम्ही विचार करा, त्या कमिटी साध्याच्या चर्चाच्या कमिटीतून त्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बोलवून काढू शकतात, तर कदाचित यांची काय परिस्थिती होणार आहे. आणि मी तुम्हाला 202% सांगतो, ही सरकार आमची येणार आहे. जसं आता हरियाणामध्ये आलं, त्याच्यावरती त्याच्यापेक्षा जास्त एक पाऊल समोर आम्ही महाराष्ट्रामध्ये ही महायुतीची सरकार येणार आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री श्री महायुतीचं बनणार आहे. बिलकुल सर, हे मुख्यमंत्री युती आपण सरकारवर तर पुढे येऊच, पण आता तुम्ही जसं आपण भंडारा म्हटलं, भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखतो आणि त्याचं तुम्ही आता प्रकल्प आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यासाठी करत आहे. त्यासोबतच धान्यांचा कोठारा म्हणजे धान्यांचा भंडार म्हणून पण आपण भंडारा जो आहे तो ओळखला जातो. पण शेतकऱ्यांसाठी तुमची काय योजना राहणार आहे पुढे? नाही, नक्कीच शेतकऱ्यांसाठी आता तो जो MSP वगैरे जो विषय, तो केंद्र शासनाचा विषय आहे, तो राज्य शासनाचा नाही आहे, तो माझ्या अधिकाराच्या बाहेरचा आहे. परंतु नक्कीच जिल्ह्यामध्ये धान केंद्र आम्ही वाढवलेत. पहिले धान केंद्र कमी होते. शेतकऱ्यांना पूर्वी धान केंद्रावरती नेण्यासाठी 8-8, 15-15 दिवस लागायचे आणि त्याच्यानंतर मग तो व्यापारी जो होता तो ब्लॅकमध्ये घेत होता, कमी रेटमध्ये त्रास द्यायचा. मी तर असंही बघितलं, झगडे व्हायचे, भांडणं व्हायचे तिथे आणि चपला ठेवायच्या लाईनमध्ये लागायसाठी. तो फार परिस्थिती बिकट होती. आम्ही ते जेव्हा 30-40 पूर्ण जिल्ह्यामध्ये 50 केंद्र होते, आता आम्ही 200-250 वरती नेलं, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचं सोपं होईल. त्याच्यानंतर गोडाऊनचं आम्ही तयार करतोय. नक्कीच छोटे बाजारपेठचं पण आमच्या संकल्पना आहे की त्यांना जो आता फक्त नुसतं धानावरतीच न राहता दुसरा क्राफ्ट घ्यायचा आहे, दुसरे भाजीपाला घ्यायचा आणि त्यांना बाजार मंडी कशी उभी करून द्यायची, तो सुद्धा आमच्या नियोजनामध्ये आहे आणि आमच्या प्लॅनिंगमध्ये आहे. मगाशी तुम्ही एक शब्द मला बोललेत की तुम्हाला असं कोणतं काम करायचं राहिलं असं वाटते, तर माझ्या पवनीमध्ये 372 मंदिर आहेत. त्याला ब ग्रेडचा दर्जा, कारण ब ग्रेडचा राज्य शासन अधिकार, अ ग्रेडचा केंद्र शासन आहे. मी ब ग्रेडचा दर्जा देऊन त्याच्यामध्ये विदर्भाची काशीचा दर्जा मला पवनीचा द्यायचा आहे. असे काही प्रकल्प राहिलेले आहेत. तर नक्कीच मी विकासावर बोलेल. विकासाच्या संदर्भात विरोधकांनी बोलूच नये, कारण आमच्याकडे एव्हिडन्स आहेत, काम आहेत. हे कितीही अपप्रचार करतील त्याला काय फरक पडणार नाही. तरी दादा, ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करूत, पण तुमची एक ओळख आहे, तुमची एक इमेज पॉवर तुमच्याकडे आहे, प्रसिद्धी आहे. तुम्ही अपक्षही लढल्यात, अपक्ष तुम्ही लढू शकले असते, पण तुम्ही मग शिंदे गटात का आले? शिंदे गटातून का लढता? नाही, नक्कीच माझा फर्स्ट प्रेफरन्स होता की मी अपक्षच लढायला पाहिजे. परंतु आदरणीय देवेंजी आणि एकनाथ शिंदेजी दोघांनी मला आग्रह केला की नरेंद्र, तू महायुतीच्या 19मध्ये मला ते तिकीट देता राहिले होते.
मी त्यांनाच बोललो होतो की मला 19मध्ये कारण तिकीट ही BJPच्या कोट्यामध्ये गेली होती. त्यावेळेस उद्धव साहेब आमचं फोनच बंद करून टाकलं होतं, उचलतच नव्हते. तेव्हा मी विचारलं होतं की बा मला तुम्ही देताय का, पण ते राहिले होते काही कारणास्तव. त्यावेळेस पण स्थानिक लोकांचा विरोध होता. मग ते मला नंतर इलेक्शनच्या नंतर देवेंद्रजी बोललेत की ते चुकलं आमचं डिसिजन, पण तू महायुतीमध्येच राहायला पाहिजे. आता 24मध्ये आम्ही तुला तिकीट देणार. हे इलेक्शन झाल्याच्या नंतर तेव्हाची गोष्ट आहे. 19 नंतर ते बोलले होते. आणि दरवेळेस ते मला बोलायचे की नाही तुला महायुतीमध्ये राहायचं आहे. मी सेना भाजप विचारायचं असल्यामुळे मी चॉईस केला की बस मी शिवसेनेत होतो, शिवसेनेतच राहिलो तर माझ्यावरती दाग पण लागणार नाही. आणि माझा परिवार जो आहे मी परिवारामध्येच राहील. माझे सगळे कार्यकर्ते त्या विचाराचे आहेत, एकही कार्यकर्ता तुटणार नाही. तर म्हणून मी शिवसेना केलं. परंतु शेवटी शिवसेना आणि भाजप एकच आहे, एकच विचाराचे आहेत. सरकार आणणं हा महत्त्वाचा आहे. म्हणून मग मी शिवसेनेमध्ये राहिला. कुठेतरी एक बेनिफिट तुम्हाला मिळेल यातून असं तुम्हाला वाटतं का? कारण अपक्ष जर तुम्ही लढलेत ते बेटर राहिलं असतं की इथे आले तर तुम्हाला याचं बेनिफिट जास्त मिळणार. बघा मी आता 28 वर्षामध्ये पहिल्यांदा आमदार झालो होतो. बेनिफिट्स हा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही राहिला आहे. आता आम्हाला आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, स्थानिक पालकमंत्री असायला पाहिजे. आणि सरकारमध्ये जर महायुतीच राहणार आहे तर मला त्या जिल्ह्याचा पालकमंत्री मला नाही तर कोणावरती तरी देण्यासाठी दबाव टाकता येईल. आणि त्यासाठी पक्षामध्ये असणं गरजेचं आहे. आणि नक्कीच सरकार पक्षामध्ये येण्याचे हे खूप सारे कारण. कारण शेवटी अपक्ष म्हणजे काय की काय फायदा घ्यायचा आहे, फायदा काय हे नाही. आता आपल्याला त्याच्यापेक्षा पलीकडे आपल्याला महाराष्ट्र कसं घडवायचं आहे, भंडारा जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राने देशामध्ये कसं न्यायचं आहे, याच्यासाठी बॅकअप लागते. त्यासाठी मी नक्कीच इंडिपेंडंट बी निवडून आलो असतो. माझं सेटअप जी माझी तयारी होती पहिल्यापासून बारीक एकदम मायक्रो तयारी होती. आणि मी हे पण ठरवलं होतं की सगळे पक्ष एकीकडे आणि मी एकीकडे असे सुद्धा ठरवलं होतं. परंतु शेवटी समजा CM साहेब आणि DCM साहेब जर मला बोलत असतील आणि मी त्यांचा शब्द मानत नसेल तर शेवटी भविष्यामध्ये सरकार त्यांची येणार आणि मला त्यांच्यासोबतच काम करायचं आहे. तर कशाला हे शेवटी त्यांना सरकारमध्ये पाठिंबा द्यायचा तर मग डायरेक्टच का नाही जायचं सोबत. त्याच्यामुळे मी तिथं सोबत प्रवेश केला. आणि नक्कीच त्या प्रवेशाच्या वेळेसच ठरला होता की तिकीटचा तर काय सुरुवातीपासूनच ठरला होता तिकीटचा द्यायचा. शब्द पाळला त्यांनी शब्द पाळला. मी तर शिंदे साहेबांना अजून त्याच्या पलीकडे सांगेल, मी त्याचा फार फार ऋणी आहे की त्यांनी मला पूर्व विदर्भामध्ये उपनेतापद दिलं त्यांनी. म्हणजे 6 जिल्ह्यामध्ये सिंगलच आहे मी सध्या उपनेता. तर त्यांनी एवढं मोठा विश्वास दर्शवला. हे जुनी शिवसेना आहे, खरी शिवसेना. आता जे शिवसेना आहे उभाटा ते शिवसेना नाही आहे. आता बघा भंडारामध्येच 2 गट पडलेत आणि जुन्या माणसाला हाकलून पदातून काढून टाकलं आणि नवीन माणसाला ते करून राहिले. जे आता नवीन अध्यक्ष आहे ना जिल्हा प्रमुख, त्याला मी मनसेतून आणलं होतं. त्याला डोक्यावर बसवला आणि जो बिचारा जुना आहे डहारे त्याला पक्षातून काढून टाकला. मी तर आमचा कार्यकर्ते आम्हाला बोललेत की साहेब त्याची फारच आहे परिस्थिती खराब आहे, त्याला आपण घेऊन टाकलं. मी म्हटलं घेऊन घ्या, आता काय असं चाललंय. आपल्याला इतक्यात तुटाफुटीचं राजकारण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आणि कुठेतरी नागरिकांनाही त्याचा कुठेतरी एक नाहक त्रास झालाय. कारण एखादी पक्षाचा एक नेता एक नागरिक घेऊन असतो. आता तुम्ही इतके विकास काम केलेत, तुम्हाला वाटतं तुमच्या विकास कामांच्या याच्यावर नागरिक तुम्हाला मतं देतील? नाही, नक्कीच हा तुटफूट आहे ना कोणालाच आवडत नाही. तुम्हाला मी सांगतो, मला पण नाही आवडला हा तुटफूट. परंतु काय असते परिस्थिती जे डेव्हलप होत असतात त्याचा रिएक्शन ते होत असतात. परंतु नक्कीच आम्ही पण वरिष्ठांना सांगितलं की हे तुटफूट नको व्हायला पाहिजे भविष्यात. आणि आम्ही सेना भाजप एक आमच्याकडे बहुमत होता तरी त्याच्यामध्ये अजितदादाला आणण्याचं तोच एक कारण होता की अजून मजबूत सरकार आपली आजच नाही तर 24मध्ये सुद्धा मजबूत सरकार राहायला पाहिजे. परत काही सीट कमी राहिलेत असते तर मग अजून प्रॉब्लेम झाला असता. म्हणून हे जे शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी जो अजितदादांना सोबत घेतलं याच्या मागचा उद्देश आहे की मजबूत सरकार, अनुभवी सरकार राहील. तर नक्कीच मी हा मताचा आहे की हे वारंवार हे तुटफूट नको व्हायला पाहिजे. एक हाती सरकार राहायला पाहिजे. केंद्रामध्ये महायुती सरकार, राज्यातही महायुती सरकार आलं तर काम निधी भरपूर मोठा आणता येते. आणि आता एवढं मोठं डिसिजन घेतला आपला लाडकी बहीण योजनेचा, कदाचित सरकार नसती केंद्रात तर घेता आलं असतं का? हे केंद्राचा फायदा राज्याला होतो म्हणून निर्णय मोठे मोठे घेता येतात. आणि नक्कीच ही सरकार पुन्हा येईल. बिलकुल बिलकुल सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही इतकं आम्हाला सांगितलं, तुमचा जो पर्सनल अनुभव सुद्धा होता तो सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितला. शेवटी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? नाही, नक्कीच विकासाच्या राजनीतीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे.
कोण काय करतो याला महत्त्व नाही, कोण तुटफीट करते, कोणता पक्ष कुठे फुटतं याला काही महत्त्वाचं नाही. मी म्हणून विकासाला जी सरकार आपल्या जिल्ह्याचा विकास करत असेल, आपल्या राज्याचा विकास करत असेल, त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. केंद्रात नरेंद्र मोदी साहेब भक्कमपणे राज्य शासनाच्या पाठीशी आहेत, एकनाथ शिंदे साहेबाच्या, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाच्या पाठीशी आहेत. आणि ही सरकार जे आता रेकॉर्ड ब्रेक त्यांनी GR काढले, रेकॉर्ड ब्रेक त्यांनी निधी दिलेत. कधीतरी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये इतिहासामध्ये कधीतरी पाहिलं असेल 3,000 कोटीचे मोठे प्रकल्प आणि 1,500 कोटीचे छोटे प्रकल्प, असे 4,000 कोटीचे प्रकल्प निधी म्हणजे कामं मंजूर झालेत. निधी त्याला टप्प्याटप्प्यात येत असतात. लोकांमध्ये गैरसमज आहे की बाबा निधी आली टप्प्याटप्प्यात येत असतात, कामं मंजूर आहेत. पण इतका रेकॉर्ड ब्रेक कधी आला नाही. अशा सरकारला च्या पाठीशी राहायला पाहिजे. मी तर म्हणलं की तीनही सीट महायुतीचे जर आलं तर नक्कीच 100% स्थानिक पालकमंत्री मिळेल आणि स्थानिक पालकमंत्री मिळेल तर आपल्या जिल्ह्याचं भलं होईल, विकास होईल. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही आज आमच्याशी जुळले आणि तुमच्या या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तर आपण आज नरेंद्र दादांशी बोललोय. आपण तुटाफुटीचं राजकारण खूप झालंय भंडाऱ्यामध्ये. सध्या आता हे विद्यमान आमदार आहेत आणि 3200 कोटी निधी यांनी आणली आहे. ते आतापर्यंत सध्या तरी भंडारा मतदारसंघाच्या इतिहासात हे झालेलं नाही आहे. अनेक आरोप होत आहेत, अनेक प्रत्यारोप होत आहेत की ते निधी कुठे गेला, काय गेला. पण ते सांगतात की टप्प्याटप्प्याने तो निधी येतोय आणि पुढे आता या मतदारसंघात दादा आधी अपक्षही लढले, तेव्हाही ते तितकेच मजबूत होते आणि आताही ते तितकेच मजबूत आहे. आता नागरिकांचं काय होणार आहे, या भंडारा मतदारसंघाची दिशा कोण ठरवेल आणि दशा कशी होईल ते त्याच्यावर निर्भर असणार आहे. आणि याच आपण महाराष्ट्राच्या महासंग्रामच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, भंडारा.